माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण पांडव पंचमी म्हणजेच लाभ पंचमी बघूया अभिवाचनातून. पांडव पंचमी म्हणजे काय हो? पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्पसंख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरव सेनेचा नायनाट करणाऱ्या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. त्यांच्यासारखे गुण आपल्यात यावेत यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या सणाचं महत्त्व, साजरा करण्याची पद्धत याविषयी आपण जाणून घेऊया. पांडव पंचमीचं महत्त्व. पांडवांनी ईश्वराच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या आदेशानुसार कौरवांवर विजय मिळवला. तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. ज्याप्रमाणे ऋषी पंचमी साजरी करतात त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमी लाभ पंचमी साजरी करतात. पांडव पंचमी म्हणजे पांडवांची मनोभाव पूजा करून त्यांच्यात असलेले गुण आदर्श गुण ग्रहण करणे. पांडवांची पूजा करण्याचे कारण. पांडवांसारखे पुत्र घरात जन्माला यावे, पुत्रात असलेल्या गुणांची वृद्धी व्हावी यासाठी पांडवांची पूजा करतात. हे करत असताना श्रीकृष्णाची शक्ती कार्यरत असते. पांडव पूजनाची पद्धत आणि लाभ. या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात, त्यांची पूजा करतात. या दिवशी वातावरणात ईश्वराकडून येणारी पांडवांची आदर्श तत्वे गुण अधिक प्रमाणात असतात. गायीच्या शेणामध्ये ती मोठ्या प्रमाणात आकर्षली जातात. घरात केलेल्या पांडवांच्या पूजेमुळे ती तत्व गुण आपल्यात येण्यास सहाय्य होते. गायीचे शेण सात्विक असल्याने त्याचा जीवाला मोठ्या प्रमाणात लाभ होतो. प्रार्थना आणि नामजप. या दिवशी पुढील प्रार्थना करावी. श्रीकृष्णाचा नामजप करावा जास्तीत जास्त. हे श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे तुझ्या आदेशाचे पालन करून पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळविला, पांडवांनी जसे तुझे आज्ञापालन केले त्याप्रमाणे आम्हालाही गुरूंचे आज्ञापालन करून आमच्यामध्ये दोषांवर विजय मिळवून तुझ्यासारखे गुण आमच्या अंगी येऊ देत. आम्ही सर्वांवर तुझी कृपा सतत असू दे. ईश्वरी राज्य आणण्यासाठी आमची धडपड असू दे. ईश्वरी राज्य आणण्यासाठी आमची धडपड असू दे. पांडवांना नमस्कार करावा.